हाय, मी नीलम. आज आपण आलेलो आहोत कोकणामध्ये आणि या कोकणामध्ये येण्यासाठी आपणास माहिती आहे ना, की कुठून कसं यावं लागतं ते. अरे, कोल्हापूरला तर आपल्याला आलंच पाहिजे, प्रश्नच नाही. आणि मग तिथून पुढे तुम्हाला पुढे येण्यासाठी एकतर तुम्ही करोळ घाटातून येऊ शकता किंवा तुम्ही फोंडा घाटातून येऊ शकता. याची आपल्याला कल्पना असेलच. तर आज कोल्हापूरहून निघाल्यापासून बागेपर्यंत पोचेपर्यंतची जी काही सफर आहे ती सगळी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर स्टे विथ मी अँड एन्जॉय. चला तर मग आपल्या कोकणच्या सफरीला सुरुवात करूया. तर आपण आता कोल्हापूरमधून निघून गगनबावड्याचं सौंदर्य आपल्याला ऐकून माहितीच असेल ना. तर अशा या गगनबावड्याच्या आपण आता करूळ घाटामध्ये आलेलो आहोत. आणि करूळ घाट पास करत असताना तिथे खोल 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 असणारी दरी, आजूबाजूला दिसणारं सृष्टी सौंदर्य, वरती आकाश, आणि जेव्हा आपण वळण घेतो त्यावेळेला खालून वर येणाऱ्या गाड्या आणि वरून खाली जाणाऱ्या गाड्या. आणि तिथे आत्ता थोडी गरमी आहे म्हणून, पण जेव्हा इतर सीझनमध्ये तुम्ही तिथे याल तर अशी थंडगार आणि मस्त हवा. आणि तुम्ही जर पावसाळ्यामध्ये आलात आणि तर त्यावेळेचं जे धुकं, त्या धुक्यातून जेव्हा अशी गाडी अशी तरंगत जाते ना, तेव्हा तर काय अप्रतिम वाटतं. म्हणून सांगू की असं वाटतं खरंच आपण आता जेव्हा ढग दिसतात तेव्हा उतरावं खाली आणि पळत 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 जाऊन त्या ढगांना धरावं असं आपल्याला वाटतं. पण आपण तर आत्ता उन्हाळ्यामध्ये निघालेलो आहोत ना, त्यामुळे आत्ताचं सौंदर्यसुद्धा खूप वेगळं आणि छान आहे. आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तर त्याच्यामध्ये जात असताना तुम्ही बघू शकताय की आजूबाजूची जी सगळे पूर्ण हा एवढा मोठा घाट आहे, वळणावळणाचं सुंदर आहे. आणि मध्येच तिथे डोंगरावरती गगनगिरी महाराजांचं सुद्धा इथे मठ आहे. हे आपण सर्वांना कदाचित ऐकून माहीत असेल किंवा नसेल. जे कोणी नवीन येणार असतील त्याने तिकडे नक्की व्हिजिट करा. आणि इथलं जे कोकणाचं निसर्ग सौंदर्य आहे ते घाटावरची माणसं आणि घाटाखालचा भाग असं म्हणतात. तर आपण जेव्हा घाटावर असतो तेव्हाचा उन्हाळा किंवा गरमी वेगळी असते, आणि आपण जेव्हा घाट उतरून खाली येतो ना तेव्हाचा तो दमट हवामान, उष्ण हवामान आणि काहीतरी वेगळंच आपल्याला तो होणारा त्रास, हे सगळं वेगळंच असतं. तो आपल्याला अगदी सर्वसामान्य माणसांना इकडची गरमी सहन होत नाही. आणि शिवाय काय माहिती का की हे दमट वातावरण जे असतं ना, त्या वातावरणामुळे तुम्हाला थोडंसं अनइझी होतं. पण तिथलं सौंदर्य जर बघायचं असेल तर अशा प्रत्येक सीझनमध्ये तुम्ही गेलंच पाहिजे. कारण जेव्हा आंब्याच्या झाडांना आंबे लगडलेले असतात तेव्हा जर तुम्ही कोकणात आला तर तुम्ही 1 मिनिटसुद्धा त्या उन्हामध्ये उभं राहू शकणार नाही. पण ती जर लागलेली आंब्याची झाडं ती कशी मस्त लोंबत असतात, हेलकावे खात असतात, आणि छोटी मोठी फळं, पिवळी झालेली फळं, केशरी झालेली फळं, अरे बापरे, ते सगळं बघितल्यानंतर तर असं वाटतं की खरंच मी कुठे स्वर्गात आहे का काय. पण त्यासाठी अर्थातच तुम्हाला इकडचं दमट हवामान, उष्णता, गरमी हे सगळं सहन करावं लागतं. त्यामुळे हा असा जो घाट आहे हा आपण आता उतरून खाली निघालेलो आहोत. करूळ घाटातून खाली जात असतानाच त्याचं सौंदर्य हे सगळं मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आता इथून पुढे गेल्यानंतर मग जिथे रेल्वे ट्रॅक येईल तिथे तर अशी सगळीकडे आता पुढे पुढे गगनबावड्यापासून सगळीकडे पुढे आणि गगनबावड्याला येऊपर्यंतसुद्धा दोन्ही बाजूनी इतकी सुंदर घनदाट झाडी आहे ना. आणि त्या झाडीतून संध्याकाळच्या वेळेला कधीतरी असा अचानक सूर्य येतो, सूर्यकिरण असे येतात आणि त्याच्यामुळं जे काय अगदी त्याचे सप्तरंग उधळतात आणि इंद्रधनुष्य दिसतं. तो काही सीन असतो ना, तो खरंच वेगळाच असतो. आणि असंच निसर्ग सौंदर्य बघायला सुद्धा एक वेगळीच नजर पाहिजे. बरं, एवढंच नुसतं तुम्ही रस्त्यावरचं दरीतलं डोंगरातलं सौंदर्य न बघता तुम्ही जर आकाशात बघितलं तर आकाशातसुद्धा आत्ता काही ढग आहेत आणि ते पांढरे ढग, काळे ढग, त्याच्यातून सगळं काही डोकावणारं सूर्यकिरण, मध्येच येणारे काळे ढग, याच्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर आकृत्या निर्माण होत असतात ना की मला तर त्याचं वेळच आहे की मी त्याच्याकडे नुसती अशी बघत बसलेली असते की हा हा काय सुंदर आणि काय देखणं रूप दिसते. खरंच असं वाटतं की गाडी प्रत्येक मिनट्याला थांबवावी आणि फोटोशूट करावं, पण इट्स नॉट प्रॅक्टिकल. आणि मग जेव्हा आता पुढे पुढे आल्यानंतर इकडे थोडा अंधार दिसतो आहे आणि आता इथे अंधारामध्ये सुद्धा काळे ढग आलेत, पण त्यातून चंद्र कसा बाहेर येतो आहे तुम्हाला माहीत आहे का की का रे चंद्रा चंद्रा लपलास झाडामागे,
आणि ढगांच्या मागे असं जे गाणं आहे त्याच्याऐवजी इथं म्हणावं मला वाटतं की चांदमामा चांदमामा भागलास का, ढगांच्या मागे लपलास का. तर अशा या कोकण सफरीचं मी तुम्हाला थोडंसं करूळ घाट उतरून कोकणात येण्यापर्यंत तुम्हाला मी वर्णन दाखवायचा प्रयत्न केला. आपल्याला आवडलं का बघा आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी वाट बघत राहा. ओके, बाय बाय, सी यू.